असा शेवग्याच्या शेंगांचा रस्सा बनवला की जेवणानंतरही बोटं चाटत राहाल. शेंगांची चव इतकी मस्त लागते की तोंडात रेंगाळतच राहते. आणि हा रस्सा एकदा खाल्लात ना तर त्याची चव तुम्ही कधीच विसरणार नाही. आमच्या गावाकडे हा रस्सा चपाती किंवा भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी जास्त बनवला जातो. पण खरं सांगायचं तर फक्त वासाने सुद्धा या शेवग्याच्या शेंगा खाण्याची इच्छा होते. चला तर मग असा भन्नाट चवीचा झणझणीत गावरान शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी कशी बनवायची ते पाहू. त्यासाठी मी इथे 5 शेवग्याच्या शेंगाच्या धुवून घेतलेल्या आहेत. आता त्या आपण कट करून घेऊ. पण कट करताना बघा, चाकूने असं पूर्ण कट न करता शेंगांच्या सालीपर्यंत थोडंसं कापून घ्यायचं आणि नंतर हाताने ओढून काढायचं. म्हणजे साईडची जी साल असते ती व्यवस्थित आपल्याला काढता येते. ही साल कडक असते त्यामुळे अशी थोडीशी निघेल एवढी काढून घ्यायची. जास्त साल काढायची नाही, कारण शेंगांच्या सालीमध्ये सुद्धा पोषक गुण असतात. तर अशा पद्धतीने मी या शेवग्याच्या शेंगा 3 इंचांपर्यंत कापून घेतल्या. म्हणजे त्या आपल्याला व्यवस्थित अशा खाता येतात. आणि शेंगा निवडताना सुद्धा अशा जास्त पातळ किंवा जास्त कडक शेंगा निवडायच्या नाही. त्याचा या शेंगांमध्ये ज्या शेंगांमध्ये गाभा असेल अशा शेंगा निवडायच्या. म्हणजे या शेंगा खाताना शेंगांची चव खूपच भन्नाट लागते. आता एका पातेल्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण हे तुकडे केलेले घालून घेऊ आणि यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी पाव चमचा हळद घालायची आहे. अशा शेवग्याच्या शेंगा थोड्या वाफवून घेतल्या की खायला त्या चवदार होतात. इथे आपल्याला फक्त शेंगा 50% शिजवायच्या आहेत आणि जो आपण स्टॉक बनवणार आहोत तो सुद्धा आपल्या रशासाठी वापरायचा आहे. आता या शेवग्याच्या शेंगांच्या रश्श्याला सुद्धा एक अशी न विसरणारी चव यावी म्हणून आपण इथे एक वाटण करणार आहोत. इथे मी लोखंडी तव्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा कापून घेतलेला आहे. 1 चमचा तेल घातला आणि हा कांदा आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता पहा, या कांद्याला चांगला गुलाबी कलर आलेला आहे. तर आता इथं बाकीचे साहित्य सुद्धा घालून घेऊ. कांदा थोडं मी तव्यामध्येच बाजूला सरकवला आहे. आता त्यामध्ये 1 चमचा साबूत धने घालूया. धने घातले की चांगले रश्श्याला एकदम छान अशी खमंग चव येते. या धन्यांना वास यायला लागला की लगेचच यामध्ये 3 चमचे किसलेलं खोबरं घालू. आता खोबरं सुद्धा थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे. खोबऱ्याला थोडंसं हलकासा कलर यायला लागला की ते सुद्धा बाजूला केलं आहे आणि हे धने कांदा हे सगळं मिक्स करायचं आहे. आता त्यामध्येच 1 चमचे तीळ घालते. हे तीळ सुद्धा थोडेसे परतून घ्यायचे. लगेच अर्धा मिनिट आपल्याला हे सगळं परतायचं आहे. आता या साहित्यामध्येच 8 ते 10 पाकळ्या लसूण आणि 1 इंच अद्रकचे तुकडे सुद्धा घालून घेतले. आता हे सगळं साहित्य आपल्याला 2 ते 3 मिनिट चांगलं कलर येईपर्यंत, खमंग वास येईपर्यंत परत परतून घेऊ. आता या साहित्याचा सगळं छान वास येत आहे आणि जेवढं आपण हे साहित्य न करपता कमी गॅसवर भाजू तेवढं या रश्श्याला छान चव येते. आता हे सगळं साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे. आता मी गॅस बंद केला आणि एका प्लेटमध्ये हे सगळं साहित्य काढून घेते. बघा, हे वाटण चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता ते थंड होऊ देऊ आणि यामध्येच अशी भरपूर कोथिंबीर धुवून घेतलेली आहे. कोथिंबीर घातली की रश्श्याला छान चव येते आणि कोथिंबीर ही थोडीशी वाटणामध्ये वाटून घ्यायची, त्यामुळे रस्सा चांगला चवदार बनतो. आता हे सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि गरजेपुरतं पाणी घालून आपल्याला हे वाटण एकदम बारीक करायचं आहे, म्हणजे रस्सा मिळून येतो. आता मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेते. आता ही शेवग्याची शेंगांची भाजी आपल्याला शिजायला घालायची आहे. त्यासाठी मी कढई गरम करून घेतली आणि कढईमध्ये 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला इथं वाटण भाजून घ्यायचं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर मी अर्धा चमचे जिरे, अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडून दिली आणि नंतर बघा असे कढीपत्त्याची पाने सुद्धा घालून घेतली. आता यामध्ये आपण जे वाटण बारीक केलेलं आहे ते घालून घेते आणि हे वाटण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. हे वाटण फिरवताना अगदी गरजेपुरतंच पाणी घातलेलं आहे, त्यामुळे हे वाटण लगेचच परतलं जातं. आता पहा, एकसारखं आपल्याला कमी गॅसवर हे वाटण असं पॅचुलाने फिरवायचं आहे, म्हणजे ते सगळ्याकडून व्यवस्थित आपल्याला परतलं जातं. आता हे वाटण थोडंसं 2 मिनिट परतल्यानंतर इथे मी 1 टोमॅटोसुद्धा घालून घेतला. टोमॅटो घातलं की लगेचच मीठ घालायचं, म्हणजे टोमॅटोला चांगलं पाणी सुटतं आणि टोमॅटो लवकर गाळ होतं. 2 मिनिटासाठी झाकण ठेवू कढईवर आणि 2 मिनिटं झालेली आहेत बघा. या 2 मिनिटांमध्ये चांगली टोमॅटोला वाफ बसते आणि टोमॅटो लवकर मऊ होतात.
पहा इथे हे वाटण अजिबात कढईला कुठे चिकटलेलं नाही आणि या वाटणाला तेलसुद्धा चांगलं सुटलेलं आहे. तर इथं आता पावडर मसाले घालून घेऊ. 1.5 चमचे इथं मी कांदा लसूण मसाला घालत आहे आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. त्यामुळे या रश्श्याला छान असा लालसर कलर येतो. हे पावडर मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला 1 मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं आहे. म्हणजे हे मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा या वाटणामध्ये चांगला उतरला जातो. इथं चांगले परतला गेला आहे आणि इथं वाटण्याला बघा परत तेल चांगलं सुटलेलं आहे. तर हे वाटण किंवा हा मसाला चांगला व्यवस्थित परतून घेतला की रस्सा एकदम भन्नाट चवीचा तयार होतो. आता इथं 50% आपण ज्या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्या आहेत ना, त्या स्टॉक सहित इथे मी शेंगा घालून घेतल्या. तुम्ही पाहू शकताय बघा की हे शेंग अजिबात फुटलेली नाही किंवा अशी कडक आहेत. फक्त या शेंगांना हळद मीठ लागलेलं आहे आणि मीठ आतपर्यंत मुरलेलं असतं. त्यामुळेच या 50% आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत आणि 50% या रशामध्ये शिजवायच्या. म्हणजे या रशाला सुद्धा शेंगांची चव येते. आणि जो स्टॉक आपण अगोदर शेंगा शिजवताना बनवला होता तोही घालून घेतला. त्यामुळे शेंगांचा जो अर्क त्या पाण्यामध्ये उतरलेला असतो तोही या रशाला मिळतो. इथे मी शेंगा शिजण्यासाठी अजून गरम पाणी घालून घेतलं. पाणी हे गरमच घालायचं, त्यामुळे या रशाला चांगला लाल कलर राहतो. चवीनुसार मीठ घातलं, पण लक्षात ठेवायचं की आपण शेंगा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं आणि टोमॅटो घातल्यावर सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं. आता इथे कोथिंबीर घालून घेतली आणि असं झाकण थोडंसं उघडं ठेवायचं आणि शेंग चांगली मऊ शिजवून घ्यायची. इथे कमी गॅसवर मी 10 मिनिटं चांगली मऊ शिजवून घेतलेली आहे. आता इथे पाहू शकताय बघा आपल्या रशाची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आणि शेंग शिजली आहे का आपण ते पण चेक करून घेऊ. आमच्याकडे असा चपाती भाकरी किंवा भाताबरोबर रस्सा चांगला चुरून खाल्ला जातो, त्यामुळे असा रस्सा भरपूर केला जातो. आता पहा शेंगसुद्धा चांगली मऊ झालेली आहे. असे हाताने दाबल्यानंतर बघा असहज फुटते आहे. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे की शेंगा जास्त गाळ शिजल्या नाहीत पाहिजे, नाहीतर मग ते खाताना चांगले वाटत नाहीत. शेंग चांगली मऊ शिजली पण पाहिजे, पण रशामध्ये अशी फुटून द्यायची नाही. तुम्ही पाहिलेत ना, आपण जे वाटण केलं त्या वाटणामुळे चांगला रस्सा मिळून आलेला आहे आणि इथं शेवग्याच्या शेंगांचा भन्नाट चवीचा रस्सा तयार झालेला आहे. हा रस्सा एवढा चवदार बनतो की फक्त वासाने सुद्धा भूक नसताना सुद्धा लोक जेवायला बसतील, एवढा टेस्टी आहे. हा शेवग्याची रस्सा भाजी मी एका प्लेटमध्ये काढलेली आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटले ना. तर आता अशा पद्धतीने या शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी नक्की करा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली. आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.